एक्सएम ब्रोकर मध्ये 100% डिपॉझिट बोनस कशा प्रकारे क्लेम करायचा आहे प्लस सेपरेट डिपॉझिट मेथड तुम्हाला मी सांगणार आहे ऐकलं स्क्रीनवरती. सगळ्यात पहिल्यांदा बघा 100% डिपॉझिट बोनस हा फक्त 100 USDच्या डिपॉझिट पर्यंत आहे. तिथून पुढे जर तुम्ही अमाऊंट डिपॉझिट करत असाल तर त्याला 50% डिपॉझिट बोनस भेटणार आहे. म्हणजे तुम्ही $200 जर डिपॉझिट करत असाल तर पहिल्या 100ला 100 भेटेल, उरलेल्या 100ला $50 भेटेल. म्हणजे टोटल 150चा बोनस भेटेल. ओके, कॅल्क्युलेशन बाकी तुमची तुम्ही करा. आता बघा बोनस घेण्यासाठी काय करताय, इथं रिअल वरती या. इथं आला की नवीन जे अकाउंट रजिस्टर झालेत ना त्यात काय विषय माहितीये का, अल्ट्रा लोचं अकाउंट तुम्हाला भेटतंय. अल्ट्रा लोला बोनस नसतो कारण की त्याच्यामध्ये स्प्रेड खूप कमी आहे. आता बोनस घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बघा, इथं आला तुम्ही, इथं प्लस आयकॉन दिसतंय, ह्याच्यावरती क्लिक करा, रिअल अकाउंटवर क्लिक करा, MT5 वर क्लिक करा, कंटिन्यू करा. इथं स्टँडर्ड अकाउंट जे आहे ना, हे बघा मायक्रो, अल्ट्रा लो, स्टँडर्ड, इथं स्टँडर्ड अकाउंटवर क्लिक करा, कंटिन्यू करा, लेव्हरेज हायेस्ट ठेवा, काय प्रॉब्लेम नाहीये, लॉट साईज कमी मारायची. त्यानंतर पार्टनर कोड बघा, पार्टनर कोड जाऊन टाका अभि 100. ठीक आहे, पार्टनर कोड मस्ट आहे बघा बोनससाठी. आय डिक्लेअर वरती क्लिक करा, कंटिन्यू वर क्लिक करा. ट्रेडिंग अकाउंट पासवर्ड टाकायचा, इथे मी पासवर्ड सेट करून घेतो. बघा एक स्ट्रॉंग पासवर्ड इथं सेट करून घेतलाय. कम्प्लीट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके, न्यू ट्रेडिंग अकाउंट आपलं क्रिएट झालं आहे बघा. आता आपण काय करूया, इथं रिअल वरती येऊया. इथं आल्यानंतर हा बघा आपलं हे जे अकाउंट आहे, हे ह्याच्यामध्ये जर तुम्ही डिपॉझिट केलं तर तुम्हाला 100%चा डिपॉझिट बोनस भेटेल फर्स्ट डिपॉझिटला. हा जो MT5 चा आयडी आहे इथं दिलेला हॅशटॅगच्या पुढचा, हा आयडी आपल्याला टेलिग्राम आयडी वरती पाठवा. माझ्या इथं टेलिग्राम आयडी दिसत असेल ह्याच्यावरती पाठवा. मग अकाउंट व्हेरीफाय होईल तुमचं की हे अंडर आहे की नाही अकाउंट, आणि त्याच्यामध्ये बोनस पण येऊन जाईल जर तुम्ही डिपॉझिट केलं तर. आता डिपॉझिट करताना ह्या डिपॉझिट वरती जाऊन डिपॉझिट करू नका. अजून एकदा सांगतो, डिपॉझिट करताना इथं डिपॉझिट वर जाऊन डिपॉझिट करू नका, सेपरेट डिपॉझिट मेथड वापरा. त्यासाठी इथं दुसरा एक टेलिग्राम आयडी दिलेला आहे बघा, त्या टेलिग्राम आयडी वरती तुम्हाला मेसेज करायचा आहे. बघा बाकी डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे. तुम्हाला सगळे टेलिग्राम आयडी असेल किंवा अकाउंट ओपनिंगच्या लिंक, पार्टनर कोड सगळं काही डिस्क्रिप्शन दिलं आहे, नीट वाचून घ्या. आणि ज्या त्या टेलिग्राम आयडी वरती जे ते मेसेज करा, म्हणजे जो आपला सपोर्टचा आयडी आहे त्याच्यावरती तुमच्या काही क्वेरी असतील तर मेसेज करा. आणि सेपरेट डिपॉझिट मेथडचा जो आयडी आहे त्याच्यावरती फक्त डिपॉझिटसाठीचे मेसेज करा. डिपॉझिट अडकलंय, विड्रॉल अडकलंय हे असले मेसेज त्याच्यावरती करायचे नाहीत. त्यासाठी आपली जे सपोर्टची आयडी आहे ना त्याच्यावरती मेसेज करायचा आहे. ओके, आणि बघा तुम्ही जर सेपरेट डिपॉझिट मेथड यूज करणार असाल तर तुमचं जे एक्सएमचं अकाउंट आहे ना ते नवीन असेल तर बेटर आहे. नवीन म्हणजे नवीन व्यक्तीच्या, नवीन क्लायंटच्या नावावरती असेल तर बेटर आहे. तुम्ही घरच्यांचं जर यूज केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण की तुम्ही तिथं थर्ड पार्टीचं जे डिपॉझिट आहे ते यूज करू शकता. म्हणजे बँक अकाउंट कोणाला जरी अमाऊंट ट्रान्सफर करायला यूज केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, बाकी सेपरेट डिपॉझिट मेथडसाठी त्या टेलिग्राम आयडी वरती मेसेज करायचा आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.